हाय, नमस्कार सर्वांना. शुभ दुपार. आज असाच एक वेगळा विषय घेऊन आलेले आहे मी. श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. तर मी सकाळी एक व्हिडिओ बघितला. ते उमेश दादा म्हणून आहेत बघा, तुम्हाला माहीत असणार, बऱ्याच जणांना माहीत असणार आहेत ते. तर त्यांचं यूट्यूब चॅनल आहे आणि यूट्यूबवरती पण आहेत आणि आणि इन्स्टावरती पण आहेत वाटतं ते. मला एवढं काही इन्स्टा आपल्याला काय माहीत नाही, त्यामुळे मी तिकडचं काही बोलणार नाही. यूट्यूबवरती त्यांचा एक व्हिडिओ म्हणजे मुलाखत घेतलेली आहे की तुमचं पाय धुवून पाणी जे लोक पितात, तर तुमचं काय म्हणजे तुम्ही काय त्याच्याबद्दल बोलणार आहेत का, असं तसं ते त्याच्यावरचा हा म्हणजे मी त्याच्यावरती तो व्हिडिओ आहे. तर ते काय म्हणले, आता गुरुपौर्णिमा झाली बघा, तेव्हाचा तो विषय होता. तर त्यांचे जे गुरु आहेत, तर त्यांनी स्वतः त्यांच्या गुरुचे पाय धुवून पाणी पिलेले आहेत. तर त्यांना म्हणजे त्यांची श्रद्धा आहे, त्यांना वाटतं मनातून की गुरूंचे पाय धुवून पाणी प्यावं, म्हणून त्यांनी त्यांच्या गुरुचं पाय धुवून पाणी पिले. आणि त्यांचे सुद्धा जे म्हणजे त्यांना ज्यांनी गुरु मानलेलं आहे, तर त्यांनी त्यांचे पाय धुवून पाणी पिले. तर ते व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहेत. तर ते पत्रकार म्हणत होते, ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? तर ते दादा काय म्हणले, उमेश दादा काय म्हणले, माझं काय, मी म्हणलं नाही की तुम्ही माझे पाय धुवून पाणी प्या म्हणून. त्यांची स्वतःची इच्छा होती म्हणून माझे पाय धुवून त्यांनी पाणी पिले. त्यांची श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नव्हे, त्यांची श्रद्धा आहे म्हणून त्यांनी माझे पाय धुवून पाणी पिलं. मी म्हणत होतो की नका माझे पाय धुवू, म्हणजे पाय धुवा पण नका पाणी पिऊ, पण त्या लोकांनी नाही ऐकलं. कारण तेवढी त्यांची श्रद्धा आहे त्यांच्या गुरुवरती. श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. हां, तर ती श्रद्धा होती. आणि त्यांचे पूर्वीपासून त्यांची जनावरं आहेत त्यांच्या घरामध्ये, त्यांचा व्यवसाय आहे, म्हणजे पहिल्यापासूनच ते श्रीमंत आहेत. तुम्ही बघितलं असणार एवढे मोठे दागिने, बरंच काय काय, तर ते पहिल्यापासून आहेत. आणि त्यांच्या घरामध्ये तुळजाभवानी आहे, काळूबाई आहे, त्यांच्या गावातली कुठली मळगाई देवी का कुठली तरी त्यांची गावदेवी आहे, त्याची मूर्ती आहे. असे मोठ्या त्या म्हणजे देवांना ते बांधतात. आणि बऱ्याच लोकांना त्यांनी मदत केलेली आहे, किती परडी वगैरे त्यांचं ते म्हणजे ते करतात, ते त्यांच्या अंगात वगैरे येतं. बरेच काय काय त्यांनी प्रश्न विचारले आहेत पत्रकारांनी. मी सगळं तिथं माझ्या चॅनलवरती मी सांगणार नाही, जेवढं थोडक्यात मी सांगणार आहे. तर त्यांची श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही, एवढं लक्षात ठेवायचं. त्यांनी स्वतः म्हणले नाही की माझे पाय धुवाल तुम्ही पाणी प्या, असे ते स्वतः म्हणले, कुठंच म्हणलेले नाहीत. हां, आणि महत्त्वाचा विषय म्हणजे काय आहे, एक आश्रम आहे, मी त्या आश्रमाचे पण व्हिडिओ बघते बरं का. तर त्या आश्रमाला ते स्वतः मदत करतात, जाऊन स्वतः मदत करतात. म्हणजे काय मदत करतात त्यांनी त्या व्हिडिओ म्हणजे थोडंसं सांगितलेलं आहे. आणि त्या लोकांना खाऊ पिऊ, त्यांच्या जटा वगैरे काढणं, हे लय ठिकाणी केलेलं आहे त्यांनी. आणि तो जटेचा व्हिडिओसुद्धा आहे बरं का. त्या म्हणजे ज्यांचं हे आहे नाही का, आश्रम आहे, त्या मॅडमचं आता नाव मला आठवत नाही. तर त्या मॅडमचं आश्रम आहे, आज स्वतः ते आश्रम चालवतात. तर त्या एका मावशीचं आता मागच्याच आठवड्यामध्ये व्हिडिओ टाकला आहे बघा. केवढी मोठी जट होती, कमीत कमी 20 किलो वजन होतं. तेवढं 20 का 25 किलो वजन घेऊन ती मावशी फिरत होती. आणि जेव्हा तिची जट काढली तर म्हणले आता मला हलकं हलकं वाटायला लागलं. आणि ते उमेदवार आहेत ना, त्या लोकांना फिरायला घेऊन जातात पंढरपूरला, मांढरदेवीला, स्वतःच्या खर्चाने. हां, त्यांना भरपूर काय काय प्रश्न विचारले. तुम्ही त्याच्या म्हणजे तुम्ही शोधून तो व्हिडिओ बघू शकता. आता तो व्हिडिओ कुणी केला, तो पत्रकार आहे. ते आता माझ्या ते पण काही एवढं लक्षात नाही. माझं जेवढं मी व्हिडिओ बघते आणि जेवढं लक्षात राहते त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवते. मला व्हिडिओ बनवायचं कारण काय आहे, श्रद्धा असावी,
अंधश्रद्धा नसावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि स्वतः ते उमेशदादा म्हणलेत की मी कुणालाही म्हणलो नाही की माझे पाय धुवान तुम्ही पाणी प्या, हे कुणालाच म्हणले नाहीत. जे त्यांचे शिष्य आहेत त्यांना वाटलं म्हणून त्यांनी केलेलं आहे. ते सांगत होते. गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ आहे. बऱ्याच ठिकाणी ते व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. बऱ्याच ठिकाणी कोणी टाकलेले आहेत व्हिडिओ. ते तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओमधनं काय वाटलं तेही तुम्ही सांगा. मी काय करते माहिती का, मला एखाद्याचे जर व्हिडिओ आवडले आणि त्याच्यातून आपल्याला काही बोलता येत असेल तर मी नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवते. आणि मला आवड आहे की एखाद्याच्या व्हिडिओमधनं आपण काहीतरी घेतो, काहीतरी बोध घेतो म्हणून मी व्हिडिओ बनवते. मी विनाकारण कुणाचाही व्हिडिओ म्हणजे बघून व्हिडिओ बनवत नाही. मला वाटतं की ह्या विषयावरती आपण बोलू शकतो, काहीतरी कुणाला काहीतरी आपण सांगू शकतो म्हणून मी व्हिडिओ बनवते. तर त्या उमेशदादांवरती लोकांची श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही, एवढं लक्षात ठेवायचं. छान. आणि तोही त्या पत्रकारांनी त्यांना का नाही छान छान असे प्रश्न विचारलेले आहेत. ते पत्रकार कोण आहेत काय आता माझ्या काही लक्षात नाही. म्हणजे जेवढं मला बोलायचं होतं तेवढंच मी म्हणजे लक्षात राहिलेलं आहे तेवढंच मी बोलते. बोलायचा प्रयत्न करते मी, तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते. बऱ्याच जणांना उमेशदादा माहीत असणार आहेतच. पुण्यामध्ये राहतात ते. अगोदर वाघोलीला का कुठं राहत होते असं काहीतरी. ते वाघोलीला त्यांचं शिक्षण झालं आणि फक्त 12वीपर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं आहे त्या उमेशदादांचं. त्या दादांना तुम्ही सर्वजण ओळखत असणार आहेत. यूट्यूबवरती प्रसिद्ध अशी व्यक्ती आहे ती. भरपूर काय ते म्हणजे सांगतात लोकांना. म्हणजे आता बघू, आता त्यांनी जर मला म्हणले तुम्ही काय व्हिडिओ बनवला तर बघू आता काय होतं आहे. आता मी तर बनवलेला आहे व्हिडिओ. त्यांनी जर माझा व्हिडिओ बघितला, त्यांनी जर आक्षेप घेतला की नका तुम्ही माझा हा व्हिडिओ डिलीट करू शकते मी. बघू आता कोण काय म्हणते का नका बनवू असं तसं. फक्त काय माझं काय म्हणणं आहे, श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. आणि तेच त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणले मी कोंबडं बकरं कापायला स्वतः सांगत नाही. तुम्ही कोंबडं बकरं अजिबात कापू नका म्हणतात ते. हां, त्यांच्या गळ्यात माळ आहे. ते स्वतः म्हणजे बऱ्याच लोकांना बदलवायचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. कोंबड्या बकऱ्यापासून लांब राहा, स्वतः कापू नका, कुठल्या देवाला देऊ नका, हे त्यांनी स्वतः तिथं बोललेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही बघितला ना तर नक्कीच तुम्हाला कळेल. तर चला, बाय बाय सर्वांना. श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. बाय बाय सर्वांना. थोडक्यातच बोललेले आहे मी.